नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी जस्ट आता ऑफिसमधून घरी आले आणि मला भूक लागलेली म्हणून मी फ्रीज ओपन केलं. तर फ्रीजमध्ये काय होतं, ॲवाकाडो होता फ्रीजमध्ये. मम्मीने 2 आणून ठेवल्यात आणि मी कधीच खाल्ले नाही आहेत. मम्मीने आधी खाल्लेत पण मी नाही खाल्ले. तर मी विचार केला काहीतरी बनवूया सँडविच वगैरे असं. तर म्हणून मग मी ब्लॉग सुरू केला. आणि पण घरामध्ये सँडविच नाही तर ते आता मला आणायला जावं लागलं. मला खूप कंटाळा आला आहे. तर काहीतरी बनवते मी ॲवाकाडोचं. आणि कसं लागतं ते पण मला माहीत नाही, कसं टेस्ट करतं ते. तर बघूया. आणि ऑफिसमध्ये ना मी कधी अशी केस म्हणजे एकदम बन बांधून जाते, पण आज ना मी धुतलेली सकाळी केस म्हणून ती आता जरा चांगली वाटते. आणि आज ऑफिसमधून मी लवकर पण आलेली. आवाज येतोय ना बाहेरचा, टाक टाक टाक. आणि मी ऑफिसमधून आज लवकर पण आलेली म्हणून विचार केला ब्लॉग सुरू करते बनवायला. कुठे आहे गहू? टाकू नको. लेले आहेत की असेच असतात? काय नरम आहे. लिंबू आणावं लागेल ना. तर आता मी त्यांना कट करते. असे हार्ड नाही आहेत, थोडे सॉफ्ट आहेत असं. म्हणजे बघूया, जास्त पिकलेत म्हणून मे बी असं असेल. आणि मी ना ते तसं कट करते, म्हणजे असं ते डायरेक्ट बी अशी नाईफला लागते आणि मग ती बी असे काढतात. असं मी ट्राय करणार आहे. 2 आहेत त्यातलं मी एकच कट करणार आहे, कारण की जर नाही आवडलं तर एवढं कोण खाणार म्हणून. मी खाईन बाबा. मम्मी बोलते मी ॲवाकाडो कट करणार आहे. आणि मम्मीने कॅमेरा माझा फोन पकडला तर ती मला माहित नाही कसं दाखवते. नीट दिसतंय ना? नीट दिसतेस. जरा जवळ आली तरी चालेल. एवढं लांब असं काय? नाही ॲवाकाडो दिसते ना. दिसतंय ना. असं मधून असं कट करतात. मधून असा ना उभा नाही चिडायचा, आडवा असा ना, असाच ना. हा मग तसंच कर. अगं उभा करतेस बाबा. अरे नाही असं असं बोलते. हा. नाही नाही मग मी नाही, कशी असं निघणार ती नाही. पावलं मी टाक. कापते बघ कसं आता टाकणार. नीट येते ना? हा नीट येते ना. नीट नाही आलं तर आता हे बघा असं राऊंड राऊंड काप. ह्याला हे फोकस करायला हे राऊंड 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 असं कट करायचं. आता बघा आता ह्याचा कलर कसा असेल फोकस आहे ना. पण सगळं मग हाताने हे करावं लागणार ना. फोकस घे, थांब. फोकस आहे ना. कलर कसा असेल ह्याला फोकस आहे ना की नाही? हा रे बाबा दिसते तुझा ॲवाकाडो. आता बघा. शी, ह्याचा कलर कसा आहे? हा ग्रीन मग ते असतो. पूर्ण पिकलेलं आहे. ग्रीन आहे, चांगलं आहे ते. हा खराब आहे की नाही नक्की नाही, सांग. नाही, हे सगळेजण बोलते खराब आहे. हा नाही ग बाई, दाखव. हे बघ, बी हे आहे, काय? बी हे आहे. चांगलं आहे. बी मी अशीच सांगते. निघाली आहे बघ. हा. चांगले सुकायला आले ते, म्हणजे पूर्ण तयार झालेलं आहे आणि ते सुकले. ओके. एवढ्या जवळ. हा म्हणजे तुला वाटते नारळाची कवर कशी असते? हे खराब झालंय. खरं सांग. अगं नाही ग बाई, दोन्ही पण कापून बघू. नको. दोन्ही कशाला खराब? तू खाणार नाही काय? खराब झालं असेल ना? नको, मला पाहिजे ते, मी खाणार. ठीक आहे, दाखव आता मला. बघूया. थोडा काय वेगळा नाही येत आहे, पण नक्की सांग खराब झालाय की नाही. नाही ग बाई, चांगलं आहे तर मी तुला काढून ह्याच्यामध्येच ह्याच्यामध्येच काढणं. माझ्या ह्याच्या दाखवा बघ. खराब असत आता मी करते तू नको करू. आणि खूप म्हणून तर ते महाग पण आहे. दाखव आता. आता मी ना पहिला असंच खाऊन बघते हे टेस्टला कसं लागतं, कारण की मी कधी खाल्लं नाही. वास घ्यायची नाही हा सोनू कधी. थोडंसंच खाऊन बघते आधी. चांगलं असतं. नारळाची मलाई खातो ना तसं लागतं. हा, नारळाची मलाई सारखं लागते. सेम नारळाची मलाई सारखं असतं ते. मला तर हे अजिबात नाही आवडलं. म्हणजे मी हे खाऊच नाही शकत. नशी मी थोडस घेतलं. माहित नाही लोक कसं खातात हे. ब्रेड मे बी कांदा लसूण टाकून कसं लागतं माहित नाही मला, पण मला मम्मी असते बरोबर नाही लागत आहे. तुझे तर मी खाईल. आता आपण ह्याचं वेस्ट नको करूस. बनवायचं की नाही बनायचं काय? नको बनूच नको तू, बस स्टॉप कर तिथे व्हिडिओ. हे काय वाट लाव. तर मला जरा पण आवडलं नाही, म्हणजे चांगलं लागतच नाही हे. मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही ट्राय केलं असेल तर हे चांगलं आहे की खराब आहे.
कारण की जरा पण म्हणजे हे बघ, त्याच्यामध्ये असं खोबऱ्याचं थोडं ते व्हाईट कलरचं असं ना, मलाही तसं टाईपमध्ये लागतंय, पण असं टेस्ट चांगली नाही आहे मला तर नाही आवडली. आणि एवढी टेस्ट अशी आहे नाही, पण असं पानसट लागल्यासारखं आहे बाळा. ते तसंच असतं. आता मी हे टाकते. मम्मी माझी काय काय टाकते हे ना हे त्याच्यामध्ये? कोण टाकतं? काय? मी ब्लॉग सुरू केला आणि तिकडेच संपला. मी विचार केला मस्तपैकी रेसिपी दाखवेन, छान ब्रेड वगैरे, पण आता मला ब्रेड आणला नाही आणि मला ब्रेड आणायला कंटाळा पण आला. हे जर चांगलं लागत असेल आणि हे ग्रीन कलरचं असं ना, मी एक वेळ गेली पण असती ब्रेड आणायला. पण चटणी घालते छान लागते. सेम चटणी तुला कळणार नाही की ॲव्होकाडो खातेस. शी. आणि अजून एक आमच्या घरी पडलंय, अजून एक आहे बघा. ह्याचं आम्ही काय करणार आता काय माहित. हे कोण तरी, मी विचार करते ब्लॉग करणं किती इझी आहे. म्हणजे लोक करतात ते असं वाव, असं ज्या लोक यूट्यूबला म्हणजे करतात ना डेली ब्लॉग. आणि जेव्हा तर मी करते ना, मला ऑफिसमध्ये घरी येऊन मला एवढा कंटाळा येतो. मी रात्री म्हणजे 8:30-9ला येते कधी कधी. काय करू, येऊन थकलेली असते. येऊन मी फक्त कपडे वगैरे चेंज करून हातपाय वगैरे धुवून सरळ झोपून जाते. तर कंटाळा येतो. आणि मग त्यामध्ये लोक कशी ब्लॉग करत असेल, जे लोक जॉब आणि यूट्यूब कसं हँडल करत असेल, जे लोक डेली ब्लॉग करतात. ठीक आहे, तुझ्यामध्ये बघ, मी याच्यामध्ये बघ. बंद करू. अरे पडलं बघ खाली काहीतरी, काळं दिसत आहे. काजल साडी आणि टाकलेलं आहे फिटिंगला. मी आली होती खाली, मला ब्लाऊज फिटिंगला टाकायचं होता म्हणून प्रियंकासोबत. प्रियंका माझी चाइल्डहुड फ्रेंड. तर टाकून झालेला आहे ब्लाऊज. पण आता आम्ही लोक बघतोय कुठे जायचं ते. आणि आता आम्ही लोक आलेलो आहे ज्यूस प्यायला. आणि मी काहीच नाही लावलं चेहऱ्याला, लिपस्टिक पण लावली. मी बघ कशी दिसते. आणि प्रियंका बघत नाही लावली, पण तरी पण तू बघ कशी दिसते, लिपस्टिक लावली असते. आणि जो ॲव्होकाडो होता मी घरी जो कट केला ना, तो खराब होता ॲव्होकाडो. आम्ही लोकांनी फेकून दिला. आता हे ब्लॉगची सुरुवात आहे ॲव्होकाडो होणार आहे. तर तो ॲव्होकाडो जो होता ना, तो खराब होता, तर आम्ही लोकांनी फेकून दिला. प्रियंका तिने मीठ बघा स्वतःच्या ह्याच्यामध्ये पण टाकलं काय, माझ्या ह्याच्यामध्ये पण बघा किती टाकलं. पावळट स्नॅक. मीठ एवढं टाकलं या पोरीने. असं मिक्स कर. आणि माझा मी ब्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. इथपर्यंत बघितल्याबद्दल